विधानभवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनमध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवेगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे. आणि मागच्याच आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडे आमच्याकडे तो प्रकरण आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे. आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे. तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेलं आहे उद्या, की हे जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी काय आहे, कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतंय. तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतूच पुरस्कार तर नव्हतं, हा सगळं काही मोठं घातपात तर नव्हतं. ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेजला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे. आणि त्या संबंधित DCP असतील किंवा विधान भवनाचे मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील, या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेले होते.